NAB संचलित NAB निवासी अंधकारशाळा सोलापूर येथे आषाढी एकादशी साजरी करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नॅब संस्थेचे सन्माननीय सदस्य डॉ. किशोर देशपांडे सर हे लाभले। कार्यक्रमाचे अध्यक्ष अंधकार्यशाळेचे अधीक्षक रामचंद्र कुलकर्णी सर होते। विद्यार्थ्यांची स्वातंत्र्य सैनिक नगर येथील पावन जागृत गणपती यांच्या मंदिरापर्यंत पायी दिंडी काढण्यात आली। मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची पूजा करून आरती करण्यात आली। कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी अभंग, विठ्ठल पांडुरंगाचे भक्तिगीत, रिंगण सोहळा, कीर्तन इत्यादी कार्यक्रम उत्साहात करण्यात आले। रामचंद्र कुलकर्णी सर यांनी विठू माऊलीबद्दल विद्यार्थ्यांना विस्तृतपणे माहिती सांगितली। विद्यार्थ्यांमध्ये शिवशरण गडदुरे, नामदेव चामलवाड, दयानंद चौगुले, श्रीराम कदम, पवित्रा कुरणे यांनी अभंग व भक्तिगीते म्हटली। अशा प्रकारे शाळेतील वातावरण भक्तिमय झाले होते। यावेळी कार्यशाळेचे रियाज मुल्ला सर, आकांक्षा भंडारे सर यांची उपस्थिती होती। संजय कुमार कलाल, शुभम वांद्रे व संदेश कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले। विठ्ठल काही वर्षी दिंडीचा भव्य दिव्य असा सोहळा आयोजित करण्यात आला। महिलेची छेड काढली आणि तो सांगत होता की एवढीच उत्कृष्ट आणि उत्तम पद्धतीने ही मुलगी नाचते, तर ती त्या भजनामध्ये एवढी विलीन झाली होती की स्वतःचं भान विसरून गेली होती आणि ती तिथे नामस्मरण करत होती। आणि ती नामस्मरण करत असताना त्यावेळेला तिचे अभ्रू लुटण्याचा वेळ जेव्हा आली तेव्हा तिने स्वतःचा जीवन प्राण अर्पण केलं, पण तिने अभ्रू लुटू दिली नाही। हा इतिहास सांगतोय, संतांचा इतिहास आहे। ह्या इतिहासात सालाप्रमा बादाने याही वर्षी पंढरीमध्ये लाखो भाविक येणार आहेत। हे कशामुळे बरं? काहीतरी संतांनी हा इतिहास घडवला आहे। संत आपले तिथे जाऊन हे झालेले आहेत। त्यासाठी पंढरपुरामध्ये 2 एकादशी असतात, एक म्हणजे आषाढी आणि दुसरी म्हणजे कार्तिकी वारी। अशा 2 वाऱ्या असतात। या शाळेचे आज जी दिंडीचं जे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल आणि त्याच्या जे व्यवस्थित नियोजन केलेलं आहे त्याबद्दल मी समाधानी आहे।